फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत? आवाज कमी कर. तर आशा आहे की तुम्ही सगळेजण मजेत मस्त असतात. तर पुण्यात व्हिडिओ काढला, त्याच्यानंतर व्हिडिओ काढला नाही, गावाकडं आले. सारखं सारखं आजारी असल्यामुळे तो व्हिडिओ काढता येत नाही. तर आता काहीतरी अधिक मासाच्या महिन्यामध्ये सगळ्यांनी आईची ओटी भरली. तर मी सध्या आज आईची ओटी भरायली. तर आमचं घर असं साधं सिंपल आहे, तुम्हाला तर माहिती. आणि आईला गरमी होईल, त्यामुळे आई म्हणली बाहेरच ओटी भर. तर बघा इकडं मी अशी तयारी करून ठेवली. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. हे बघा, रांगोळ काढली अशी मस्तपैकी, आरती वगैरे लावली. पेढा वगैरे काय नव्हतं, त्याच्यामुळं साखर घेतली, असं नाव वगैरे काढले. आणि ताट घेतलंय पाय धुवायला, तांब्यात पाणी घेतलंय, ही ओटीचं सामान. आणि ही छान सुंदर सुरेख अशी साडी आणलेली आहे, बघू शकताय. आता आई बसतो पाटावर. आई इकडे. तर मी सध्या माझं कर्तव्य पार पाडायले. बघा, आई बसतो पाटावर आता. तर फ्रेंड, व्हिडिओ थोडासा घेतला आईची ओटी भरताना. खरं तर 5-7 दिवस झालं गावाकडं आले, पण काय म्हणतात ते मला तर माहिती सांगितलंय मी. तब्येत सारखं खराब असती ना, त्याच्यामुळं मी व्हिडिओ काढायचा लई कंटाळा यायलाय मला, म्हणून मी व्हिडिओ काढे नाही खरं तर. ओटी वगैरे भरली. थोडं आईला चिवडा करायचा आहे. लेकर आता शाळेत गेले तर 2-3 दिवस झालं. मग आई चिवड्याची तयारी करायली. खोबऱ्याचे लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू असं काही साहित्य लेकरांना शाळेत द्यायचे उद्याच्याला खायला. कारण मला जॉबला जायचं असल्यामुळं मला आता लई दिवस झालं बसून होते. पुण्यात गेले, रूम वगैरे केली, तुम्हाला दाखवलं त्या दिवशी. आणि पण पोरांची शाळा होती त्यामुळं बसले थोडं 8-10 दिवस. आणि दुखत बी होता अधूनमधून, म्हणून काय कुठं कामाला लागले नाही, काय नाही. तर त्याची तयारी करीत होता. तर आईनं तिकडं तयारी केली. आणि मला लई गरमी होईल. एक तर पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पाऊस पडला नाही अजून बी. तुमच्या इकडं पाऊस पाणी पडलंय का नाही मला कमेंट करून सांगा. हो का, आमच्या इकडं तर बघा अजून बी काळे छर्रान आहेत, किरवून आहे उन्हाळ्यातल्यासारखं. काय माहिती पाऊस पडते का नाही. आणि बघा इकडं सुंदर सुरेख अशी वगार आणलेली आहे आमच्या वडिलांना, बघू शकताय किती सुंदर आहे. तर आले होते, ह्याला मी काही बी करू शकते. ते बघ, लाजू नको मैना, लई गरीब आहे माझा वाघ. इकडं बघ, हाय कर, हाय म्हण, हाय म्हण, म्हणतीस का हाय, हाय करा, हाय करा. बघ किती गरीब आहे, बघ किती गरीब आहे. ही एक आणली आणि दुसरी हो काही, ही लय बुजार आहे. पण बघा इकडं बघा, उन्हाचं जनावर असे बांधलेत. आणि ते बघा तिथं हौद आहे, तिथं बांबूचं झाड होतं ते तोडून टाकले, कसं बुच्च दिसायले. आणि तेव्हा तिकडं आमचं घर आहे, तिथं लिंबाचं झाड होतं. ह्या ती चवळ्यानं बुचकट झाकलंय, तिथं झाड होतं ते पण झाड तोडलं. त्याच्यानंतर तेव्हा ती दिसते का ती विहिरीचं, त्या विहिरीच्या निटूबन एक लिंबाचं झाड होतं, ती झाड तोडले असल्यामुळं आमच्या इथं कसं लोकेशन दिसायले बुच्च बुच्च. आणि इकडं बघा बंड्या, लय दिवसानंतर बंड्याची भेट घालून दिले. बंड्या, बंड्या आमचा किती म्हातारा झालाय, खराब झालाय. बंड्या उठ की, बघू शकताय. उठ लवकर, लवकर उठ, हाय कर. बघा बांधून टाकलंय बंड्याला मी केला, हो का दावीला. हे गळ्यात साखळी, हे बघा दिसलं का. हे म्हणतात का बांधले, तर ह्याचं कारण की हौदात उड्या मारायले, जनावरायला पाणी पाजायचं असते, ही का पाणी खाण करायले, म्हणून ह्याला ही दिवसभर बांधून असते. ह्याला कुत्र्याने लय तोडलं होतं, त्यामुळं कुत्रं बांधून टाकले. आणि आईन ती तिकडं झाडाखाली बसलेत. मग तिथं दाराच्या पुढं ते लिंबुनीचं झाड आहे, तिथं मी इकडे येऊन व्हिडिओ काढायले. तर पाऊस पाणी कधी पडते का दुष्काळ पडते काही कळाना झालंय. आता तुमच्या गावाला कुठून कुठून माझे व्हिडिओ बघतात त्यांनी आता मला सांगावं की तुमच्या इकडे पाऊस पडलाय का नाही. किमान तुमच्या इकडं पाऊस पडला असला तरी समाधान वाटेल, कारण कुठं ना कुठं पडलाय बाबा. तुमच्या इकडे तरी पेरण्या झाल्यात, समाधान असते एक माणसाचं. मग तुमच्यानंतर आमच्या इकडे बी पडल हळूहळू. आणि ही पाठीमागं दिसतंय ती सरपण बघा किती मोठं. आईनं आमच्या कष्टाने उन्हातानाचं सरपण आणलंय. गॅसचा तुटवडा पडला
आणि आता आमचा गॅस महाग मी इथं गावाकडे होते तेव्हा भरून आणला होता. आई आमची चुलीवर स्वयंपाक करायची, गॅस जास्त वापरत नव्हती. पण तरीही कितीही काटकसर केली तरी गॅस संपला आणि आईनं सरपण जमा केलं आहे, गोळा केलं. आणि आई सरपणावर म्हणजे स्वयंपाक करते चुलीवर. तर बघा तिने इतके मेहनतीनं नंतर गॅस आणला नाही, तर आता या सरपणावर स्वयंपाक होते. पावसाळ्यासाठी सरपण जमा केले भरपूर असं बघू शकताय. तर एवढं म्हणजे लूक बदललाय गावाकडचं झाडं बिडं तोडल्यामुळं, आणि पाऊस बी नाही. आणि इकडं बघा ह्या विहिरीवरचे सध्या झाडं चट्ट वाळून चालले. तर आता राहिला माझ्या मुलांचा विषय, तर पुण्यात मी होते एक महिनाभर होते म्हणायचं. तर गाडी पण पुण्यालाच नेली मी, गाडी काय गावाकडे आणली नाही. दुखायलेपासून गाडी चालविली पण नव्हती मी. आता जॉबला गाडीवरच जाणार आहे मी. आणि तसं तर मला ट्रॉफिकमध्ये गाडी चालवायची लय भीती वाटते, म्हणून मी तिथं नुसती ट्रॅव्हल्समध्ये नेऊन ठेवली गाडी. आणि लेकरायला सोबत घेऊन गेलते, माझ्याशिवाय लेकरं राहत नाहीत. मग आधी आणू इथंच राहिली, पुन्हा 2-4 दिवसानं महाग आली. दादा तर काय उन्हाळाभर अख्खा मी जिथं राहीन तिथंच तू यायचा. आणि मी कुठं असंच कामाला लागायचं म्हणलं की माझं दुखाय चालू झालं, त्यामुळं घरात बसलून होते. आणि मग आता आले, लेकरं शाळेला सोडले, लेकरायली 10-12 हजाराची शॉपिंग सगळं काही करून दिलं. टाचणीपासून सगळं, पिण्यापासून सगळं काय असेल ते मी दिलं आणि लेकरं शाळेला लावले. तर मला जायचं आहे उद्या संध्याकाळी पुण्याला, परत ड्युटी करायची आहे. मग त्याच्यामुळं मी आता लेकरांना खोबऱ्याचे लाडू वगैरे करून देणार आहे. आणि म्हणजे त्यांना पण कसं तिथं खायला वगैरे, आता आपण जसं घरी देतो तसं थोडंसं हॉस्टेलला असते, भाजी भाकरनं कटाळा येते. कधी मध्ये ती खातेल, भूक लागली तर खातेल, खाऊ वाटलं तर खातेल, म्हणून ह्या हिशोबाने द्यायचे. तर यंदा आणून दादा म्हणत होते इथंच राहायचंय, पण म्हणलं एवढं वर्ष तिकडं राहा, पुढच्या वर्षी बघू म्हणलं. कसं तरी लावलेत. काल गेलते भेटायला, लय रडू लागले. 2-3 दिवस झालं सोडून आले. तर खरं सांगायचं म्हणलं तर दुखायल्यामुळे जास्त मी व्हिडिओकडे दुर्लक्ष केलं, कारण त्याच टेन्शनमध्ये कसं होईन माझा इंटरेस्टच राहिला नाही. म्हणून माझे व्हिडिओ मी पहिल्यासारखे रेग्युलर येत नाही, तेवढाच विषय. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर तुम्हाला मी बनवताना व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाकणारच आहे मी, लाडू बिडू कसं काय केले सगळं. तर भेटूया त्या व्हिडिओमध्ये.